स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 9130802255. इचलकरंजी महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पत्रकारांना चित्रीकरण करायला मज्जाव केल्यानं शहरातील डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांचा संताप अनावर झाला. या निषेधार्थ पत्रकारांनी थेट महापालिकेच्या प्रांगणात धरणे आंदोलन छेडत प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवला. तसंच हे आंदोलन सुमारे 4 तास चाललं. यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या यांच्या आश्वासनानं आंदोलन मागे घेण्यात आलं. इचलकरंजी महानगरपालिकेचं सभागृहाची स्थापना होऊन 2 महिने झाले. या 2 महिन्यामध्ये 3 सभा झाल्या आणि आजची 4थी सभा होणार आहे. या सभेमध्ये चित्रीकरण करण्यासाठी आम्हाला मज्जाव केला. सुरुवातीच्या एका सभेमध्ये निवडणुकीची प्रक्रिया होती. आयुक्तांच्याकडे आणि प्रशासनाकडे अधिकार होता. त्यावेळेला आयुक्तांनी महापौरांच्याकडे अधिकार दिल्यानंतर तुम्ही त्यांची परवानगी घ्या आणि चित्रीकरणास करण्यास आमची कुठलीही हरकत नाही असं आम्हाला सांगण्यात आलं. त्यानंतर महापौरांनी आमच्याकडनं अर्ज घेतले आणि मग आम्ही चित्रीकरणास परवानगी दिली. ती एकच सभा झाली आणि नेमकं काय गौडबंगाल झालं हे त्यांना महापौरांना माहीत, कुठं त्यांना दुखावले गेले हे त्यांना माहिती. इचलकरंजी शहरातल्या 36 सदस्यांनी सभागृहामध्ये भाषण केलं होतं आणि ती भाषणं आम्ही प्रसिद्ध केली. आणि याचीच कुठं पोटदुखी महापौरांना आली की काय माहीत, की शहरवासियांना संपूर्ण सभागृहातलं कळतंय म्हणून त्यांनी आम्हाला आत येण्यापासून मज्जाव केला. इतकंच नाही तर आमच्यात परस्पर म्हणजे आमच्याच पत्रकारांच्या मध्ये मतभेद आहेत असा चित्र निर्माण केलं. आमच्या पत्रकार बांधवांना सांगितलं की तुम्ही अर्ज द्या, तुम्हाला पण परवानगी देतो. अर्ज मागून घेतले त्यांच्याकडनं आणि आमच्यात भांडणं लावायचा प्रयत्न केला आणि काय म्हटले, तुम्हाला 3घांना परवानगी दिल्या, अजून 2घांनी अर्ज मागितलेत, उद्या आणि 3रा कोणतरी येईल अर्ज मागेल, आम्ही कोणाकोणाला परवानगी देऊ, आत गर्दी करता येत नाही. या समस्येवरती आम्ही त्यांना पहिल्या सूचना दिल्या होत्या. आम्हाला परवानगी नका देऊ, आतलं जे चित्रीकरण आहे तुमच्याकडून लाईव्ह आम्हाला द्या. ते समाज माध्यमाला सगळ्याच चॅनलला लागतील, मग तो नवीन युट्यूबवाला असेल किंवा एखादं इलेक्ट्रॉनिक चॅनल असेल त्या सगळ्यांनाच जाईल. हा पर्यायी सुविधा त्यांच्याकडे होती, वेळ होता, पण त्यांच्याकडे अभ्यास दौऱ्यासाठी वेळ होता, लाईव्ह चित्रीकरणासाठी वेळ नव्हता. हे यातून सिद्ध झालेलं आहे. अचानक त्यांनी काल आम्हाला नकार दिला. हेच त्यांनी जो नकार दिला तो आम्हाला अगोदर विश्वासात घेऊन सांगितलं असतं तर आज आंदोलन आम्ही केलं नसतं, ते टाळलं असतं. मात्र या सर्व गोष्टीमध्ये महापौर कुठेतरी दुखावलेत आणि म्हणून ते माध्यमांना घाबरा लागलेत, हेच यातून स्पष्ट होते. आणि आजचं धरणे आंदोलन आम्ही हे सभागृह संपेपर्यंत करणार आहोत. लोकशाही व्यवस्थेचा 4था स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर असा निर्बंध लादणं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार असल्याची भावना आंदोलनकर्त्या पत्रकारांनी व्यक्त केली. सभागृहातील कामकाज पारदर्शक राहावं यासाठी चित्रीकरण आवश्यक असताना प्रशासन आणि नगरसेवकांनी घेतलेला हा निर्णय एकतर्फी आणि हुकुमशाही वृत्ती दर्शवणारा आहे असा आरोपही यावेळी करण्यात आला. दरम्यान सभागृहात सुरू असलेल्या बैठकीतही या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं. ज्येष्ठ नगरसेवक मदन कारंडे, शिवसेना गटनेते रवींद्र माने, विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील आणि नगरसेवक संजय तेलनाडे यांनी महापौरांना थेट धारेवर धरत डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला चित्रीकरणाची तात्काळ परवानगी द्यावी अशी जोरदार मागणी केली. यामुळे सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. दरम्यान महापालिका प्रांगणात सुरू असलेल्या धरणे आंदोलनात विनायक कलढोणे, साईनाथ जाधव, सॅम संजापुरे, रणधीर नवनाळे, निखिल भिसे, संतोष मोकाशी, अंकुश पोळ, वेदांत पाडळकर, गौरव कोष्टी, विजय तोडकर, अंजुम मुल्ला, संगीता होग्गे, प्रीती कलढोणे, सचिन बेलेकर, निहाल ढालाईत, रसूल जमादार, संदीप सुर्वे, अमानत जमादार आदी पत्रकार सहभागी झाले होते. महापालिकेच्या प्रांगणात सुमारे 4 तास आंदोलन करण्यात आले. यावेळी सभागृहामध्ये सभा चालू असताना यावर चर्चा झाली.
पत्रकारांच्या प्रश्नावर विरोधकांनी ठाम भूमिका मांडली. याचीच दखल घेऊन उपमहापौर अनिल डाळे यांनी आंदोलनस्थळी येऊन पत्रकारांची समजूत काढली. तुमच्या मागण्या पूर्ण केल्या जातील असं आश्वासन आंदोलनस्थळी असलेल्या सर्व पत्रकारांना त्यांनी दिलं. जर मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा शहरातील इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांनी दिला. महापौरांनी तात्काळ निर्णय मागं घ्यावा. सध्या यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, न्यूज चॅनल्स यावर बातम्या होत असतात. या होऊ नये यासाठी राजकीय नेत्यांनी काही पत्रकारांना आत शूटिंग करण्यासाठी मज्जाव केला. त्यामुळं इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करणाऱ्या सर्वच पत्रकारांनी एकत्रितपणे येऊन आज आंदोलन छेडलं. इचलकरंजीमध्ये महापालिकेच्या प्रांगणात झालेल्या या आंदोलनाची शहरामध्ये चर्चा होती. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, सोशल मीडिया, यूट्यूब चॅनेल आणि आमचे पत्रकार बांधव असतील, या सगळ्याच्या बाबतीत गेल्या 2 ते 3 महिन्यापासून आम्ही बघत आहे. एकदा परमिशन द्यायची, एकदा परमिशन नाकारायची, एकदा सभागृहात येऊ द्यायचं, एकदा सभागृहात यायचं नाही म्हणून नाकारायचं. ह्या गोष्टी अतिशय वाईट या इचलकरंजी शहरामध्ये घडत आहेत. सभागृहात मांडलेले मुद्दे, प्रश्न, गावच्या हितासाठी मांडलेले मुद्दे, या सगळ्या गोष्टी लोकांच्यापर्यंत पोहोचून देण्याचं काम या सत्ताधारी पक्षाकडनं, प्रशासनाकडनं या ठिकाणी घडत आहे. लोकसभेचे चित्रीकरण दाखवलं जातंय, विधानसभेचं चित्रीकरण दाखवलं जातंय. आपण सगळे घरात बसून न्यूज चॅनेलला असू दे किंवा युट्यूबला बघत असतोय. परंतु अशा काही गोष्टी इथं आहेत, अशा काही गोष्टी या झाकून ठेवण्याचा प्रयत्न हे प्रशासन करत आहे की इचलकरंजीतल्या आम्ही जे सगळ्या नगरसेवकांनी बोललेल्या गोष्टी इचलकरंजीच्या जनतेला कळून येत हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळं शिवशाहू विकास आघाडी असू दे, काँग्रेस पक्ष असू दे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असू दे, आम आदमी पक्ष, राजू शेट्टी साहेबांची शेतकरी संघटना असू दे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, आम्ही सगळ्याच्या वतीनं पत्रकार बांधवांच्या पाठीशी आम्ही ठाम राहणार आहे. आणि जे काही घटना या ठिकाणी ही घडलेली आहे किंवा या प्रशासनाने केलेली आहे, महापौर साहेबांनी केलेली आहे, या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. महानगरपालिका, महापौर, आयुक्त यांचा जो हुकुमशाही कारभार चाललेला आहे हा लोकशाहीला अत्यंत घातक आहे. कारण लोकांना सभागृहामध्ये काय होतंय हे जाणून घ्यायचा अधिकार आहे आणि तो संविधानाने त्यांना दिलेला आहे. आणि आज जर असं होत असेल तर ह्याच्यासारखी दुर्दैवाची घटना कुठली नाही आहे. कारण लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीनं लोकांना त्यांची काय अडचणी, समस्या आहेत ते जाणून घ्यायचा अधिकार आहे. आणि त्या सभागृहामध्ये चित्रीकरण करण्यात, आता संसद असू दे किंवा विधानसभा असू दे, ह्यामध्ये जे लाईव्ह दाखवलं जाते सगळं चित्रीकरण, मग इथं ह्याला काय अडचण यायचं काम आहे? असं काय गोपनीय असतंय की ते नागरिकांना समजू नये? हा जे काय हुकुमशाही कारभार चाललेला आहे याचा आम्ही निषेध करतो. आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण या मीडियाबरोबर राहणं जरुरीच आहे. जनताही जागृत झाली पाहिजे, कारण जनतेला त्यांचा हक्क, अधिकार आणि कर्तव्य समजलं पाहिजेत. आणि हे इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे किंवा वृत्तपत्र असू दे, ह्यातून त्यांना समजत असते आणि त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया देत असताना प्रशासन पारदर्शक व्हावं यासाठी नागरिकांचाही सहभाग लोकशाहीमध्ये असणं काळाची गरज आहे. आणि आज जर ह्या अशा पद्धतीने हुकुमशाही करून हे दडपण आणत असतील, हे पूर्णपणे गैरव्यवहार आहे आणि याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करतो.